In our last lecture, we have studied about introduction and some basic concepts of biology. Now, in today's lecture, we will discuss about basic concepts of botany. बघा, बॉटनी चालू करण्याच्या आधी थोडंसं आपण त्याचे बेसिक कन्सेप्ट समजून घेऊया. आता ज्यावेळेस आपण चॅप्टर स्टडी करणार आहे त्यावेळेस हे तुम्हाला परत मी सांगेलच, तरी थोड्याशा बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करू. फर्स्टली वी विल स्टडी अबाउट प्लांट किंगडम. बघा, प्लांट किंगडम जर कन्सिडर केलं तर मेनली प्लांट किंगडम जो असतो तो दोन ग्रुप्समध्ये डिवाइड केला जातो, क्रिप्टोगॅम अँड फॅनोरोगॅम्स. आता क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय, तर त्यांना नॉन फ्लावरिंग प्लांट्स असं म्हटलं जातं. दे आर कॉल्ड ॲज अ नॉन फ्लावरिंग प्लांट्स. नॉन फ्लावरिंग प्लांट्स यांना का म्हटलेलं आहे, कारण जेवढे पण प्लांट्स क्रिप्टोगॅम्समध्ये येतात दे डज नॉट प्रोड्युसेस एनी काइंड ऑफ फ्लावर, सो दे आर कॉल्ड ॲज अ नॉन फ्लावरिंग प्लांट, किंवा त्यांना क्रिप्टोगॅमस प्लांट असं पण म्हटलं जातं. मग त्यामध्ये परत 3 टाईप्स पडतात बघा, थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. आता हे सगळं डीपमध्ये ज्यावेळेस आपण किंगडम प्लांटी बघणार आहे त्यावेळेस सगळं डीपमध्ये मी घेणारच आहे, तरी फक्त तुम्हाला समजावं ॲक्च्युअल बॉटनी म्हणजे काय असतं, तर त्यासाठी हे सगळं मी तुम्हाला सांगते. बघा, प्लांट किंगडम कन्सिडर केला तर देर आर 2 ग्रुप्स, क्रिप्टोगॅम्स अँड फॅनोरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स जर कन्सिडर केलं दे आर नोन ॲज नॉन फ्लावरिंग प्लांट बिकॉज दे डज नॉट प्रोड्युसेस एनी काइंड ऑफ फ्लावर. इन दॅट देर आर 3 ग्रुप्स, थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. इन थॅलोफायटा अगेन देर आर 3 ग्रुप्स, अल्गी, फंजाय अँड लायकेन्स. आता अल्गी म्हणजे तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल, ज्याला शेवाळ असं म्हटलं जातं. फंजाय म्हणजे ज्यालाच बुरशी म्हटलं जातं. आणि लायकेन्स म्हणजे ज्यावेळेस हे दोन्ही एकत्र राहतात त्यांना लायकेन्स म्हटलं जातं. आता ऑलरेडी तुम्ही 10वीमध्ये स्टडी केलं असेल बघा, लायकेन्स मीन्स ज्याच्यापासून लिटमस पेपर पण तयार केला जातो, विच इज अ कॉम्बिनेशन ऑफ अल्गी अँड फंजाय, ज्याला लायकेन्स म्हटलं जातं. आता हे जे सगळे कॅरेक्टर्स किंवा हे जे एक्झाम्पल्स सगळे आपण डिटेलमध्ये किंगडम प्लांटीमध्ये स्टडी करणार आहे. आत्ता एवढंच लक्षात ठेवा की किंगडम प्लांटी जर कन्सिडर केली तर इट डिवाइड्स इंटू 2 ग्रुप्स, क्रिप्टोगॅम्स अँड फॅनोग्रॅम्स. क्रिप्टोगॅम्समध्ये 3 परत डिव्हिजन्स आहेत, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. अँड नेक्स्टली थॅलोफायटा डिवाइड्स इंटू अगेन 3 ग्रुप्स, अल्गी, फंजाय अँड लायकेन्स. तसंच फॅनोरोगॅम्स जर कन्सिडर केले ना, फॅनोरोगॅम्स मीन्स वॉट, तर फ्लावरिंग प्लांट्स त्यांना असं म्हटलं जातं. म्हणजे असे प्लांट जे फ्लावर तयार करतात. आता मोस्टली एज अ बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर त्यामध्ये रोज येईल, जास्मिन येईल, हिबिस्कस येईल, ज्यालाच आपण जास्वंद म्हणतो. तर हे सगळे जे फ्लावरिंग प्लांट्स आहेत ते सगळे ह्या फॅनोरोग्रॅम्समध्ये येतात. आता फॅनोरोग्रॅम्स परत 2 डिव्हिजनमध्ये डिवाइड होतो, जिम्नोस्पर्म्स अँड अँजिओस्पर्म्स. आता हे सगळे कॅरेक्टर आपण स्टडी करणार आहे नंतर. जिम्नोस्पर्म्समध्ये पण पुढे एक्झाम्पल्स आपण बघणार आहे, जसं की सायकस वगैरे. आणि अँजिओस्पर्म जर कन्सिडर केले तर अँजिओस्पर्ममध्ये परत 2 टाईप्स पडतात, मोनोकॉट आणि डायकॉट. आता मोनोकॉट मीन्स वॉट, असे प्लांट ज्याच्या सीडमध्ये एकच कॉटिलिडॉन असतं, विच इज कॉल्ड ॲज अ मोनोकॉट. आता एक कॉटिलिडॉन म्हणजे काय, तर सगळ्यात आधी बघा, बेस्ट एक्झाम्पल हे जर द्यायचं म्हटलं तर तुम्ही जवार, बाजरा बघितला असेल बघा, ज्वारी, बाजरी तुम्ही बघितली असेल, तर त्यामध्ये एकच सीड असतं फक्त. सो इट इज कॉल्ड ॲज अ मोनोकॉटिलिडॉन, म्हणूनच त्याला मोनोकॉट असं पण म्हटलं जातं. और इन शॉर्ट इट इज कॉल्ड ॲज अ मोनोकॉट. तसंच अँजिओस्पर्ममध्ये सेकंड डिव्हिजन जर बघितली तर डायकॉट. आता ह्याच्यामध्ये काय असतं, तर सीड्सला 2 कॉटिलिडॉन प्रेझेंट असतात. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर ग्राउंडनट, म्हणजेच आपण शेंगदाणा जर तुम्ही बघितला सीड, बरोबर, तर ते 2 भागामध्ये डिवाइड होतं. किंवा आपण दुसरं एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर वीट, राईस, हे सगळे डायकॉटमध्ये येतात. म्हणजेच अँजिओस्पर्मिक प्लांट जर कन्सिडर केले, दीज आर कॉल्ड ॲज अ फ्लावरिंग प्लांट्स विच फर्दर डिवाइड्स इंटू मोनोकॉट्स अँड डायकॉट्स. आता हे सगळे डीपमध्ये आपण कॅरेक्टर नंतरच्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहेत. आत्ता एवढंच लक्षात ठेवा किंगडम प्लांटी म्हणजे ॲक्च्युअल काय आहे. आता काही बेसिक टर्म्स बघू आपण बॉटनीमधल्या. सगळ्यात पहिल्यांदा आपण सगळ्यात आधी सेलपासून चालू करूया. बघा, नाव व्हॉट इज मीन बाय सेल, द सेल इज डिफाईन्ड ॲज द फंडामेंटल, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. बघा, सेल जर कन्सिडर केली तर सेल ही काय आहे, फंडामेंटल, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. का म्हटलेलं आहे सेलला, कारण जेवढी पण अर्थवरती लाईफ आहे, लक्षात येते का बघा, जेवढी पण अर्थवरती लाईफ आहे इट स्टार्ट्स फ्रॉम ए सिंगल सेल. म्हणजे सेल इतकी महत्त्वाची आहे की पूर्ण लाईफ त्याच्यापासून चालू होते. म्हणून हे फंडामेंटल, स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे लाईफचं, असं म्हणलेलं आहे. आता ॲक्च्युली सेल जर कन्सिडर केले तर डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ सेल्स देर आर 2 टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. मग ते तुम्हाला माहितीच असेल. त्याच्या आधी आपण बघू 2 प्रकारच्या सेल्स असतात बघा, एक असते ती प्लांट सेल आणि दुसरी असते ती ॲनिमल सेल. आता प्लांट सेल आणि ॲनिमल सेल ऑलरेडी यू आर स्टडीड दिस इन 8, 9, 10, 10 स्टँडर्ड, त्याच्यामुळे वेगळं काय सांगण्याची गरज नाही आहे. आता प्लांट सेल जर कन्सिडर केले तर त्याच्यामध्ये ऑर्गॅनिल्स बघा काय काय असतात,
न्यूक्लियस प्रेझेंट असतो, त्यानंतर व्हॅक्युअल प्रेझेंट असतं, सेल वॉल तुम्हाला इथं दिसेल, गॉल्गी कॉम्प्लेक्स दिसतील, सायटोप्लाझम दिसतील. ह्या सगळ्यांना ऑर्गॅनिलीज म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. ऑर्गॅनिलीज, दीज आर कॉल्ड ॲज अ ऑर्गॅनिलीज. आता थोडंसं मराठी मीडियमवाल्यांनी हे आता नावं लक्षात ठेवायला सुरुवात करा, कारण हे प्रत्येक वेळेस मी मराठीत आता सांगत बसणार नाही. प्लांट सेल जर कन्सिडर केली तर ही जी सेल आहे ह्याला प्लांट सेल म्हटलं जातं, आणि ह्याच्यामध्ये जे काही हे प्रेझेंट आहेत पार्ट्स सगळे, तर दीज आर कॉल्ड ॲज अ सेल ऑर्गॅनिलीज. आता वेगवेगळ्या सेल ऑर्गॅनिलिझम त्याच्या प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये, जसं की न्यूक्लियस असेल, बरोबर, हे सेंटरला जे दिसतंय हे न्यूक्लियस आहे. त्यानंतर हे जे मोठं दिसतंय हे व्हॅक्युल आहे, जिथं की प्लांट काय करतात, त्यांचं फूड टेम्पररी स्टोअर करून ठेवण्याचं काम करतात, बरोबर. त्यानंतर सेल वॉल तुम्हाला इथं दिसतंय, बरोबर, म्हणजेच प्लांटमध्ये सेल वॉल प्रेझेंट असतं. त्यानंतर क्लोरोप्लास्ट आहे, आणि ह्या क्लोरोप्लास्टमध्येच मग क्लोरोफिल पिगमेंट असतो, ज्याच्यामुळे जो हिरवा कलर प्लांटला येतो, किंवा जे काही फोटोसिंथेसिस प्लांट करतात, ज्याला प्रकाश संश्लेषण असं म्हटलं जातं. तर हे सगळं बिकॉज ऑफ क्लोरोप्लास्टमुळे होत असतं, बरोबर. हे झाले प्लांट सेल. त्यानंतर ॲनिमल सेल जर कन्सिडर केली तर तुम्हाला डिफरन्स काय वाटतोय बघा. ॲनिमल सेल जर कन्सिडर केली तर ॲनिमल सेलमध्ये तुम्हाला इथं सेल वॉल दिसत नाही आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन दिसतोय, बरोबर. हा एक सगळ्यात मोठा फरक आहे. त्यानंतर ॲनिमल सेल ऑल्सो कंटेन्स मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस आहे, गॉल्गी ॲपरेटस आहे, त्यानंतर बरेचसे अजून पण ऑर्गॅनिलीज प्रेझेंट असतात. आता हे झालं सेलबद्दल. नाव इफ वी कन्सिडर अबाउट द नंबर ऑफ सेल्स, तर त्यामध्ये 2 सेल्सचे टाईप असतात, बरोबर, किंवा 2 ऑर्गॅनिझमचे टाईप येतात. सगळ्यात पहिला आहे युनिसेल्युलार अँड सेकंड वन टाईप इज अ मल्टीसेल्युलार, बरोबर. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू युनिसेल्युलार मीन्स व्हॉट. आता सगळ्यांना तुम्हाला माहितीच असेल, हे सगळे बेसिक कन्सेप्ट आहेत. युनिसेल्युलार मीन्स द ऑर्गॅनिझम दॅट कन्सिस्ट ऑफ ओनली सिंगल सेल. असे ऑर्गॅनिझम ज्याच्यामध्ये फक्त एकच सेल प्रेझेंट असते, अशा ऑर्गॅनिझमला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असं म्हटलं जातं. आता ह्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर त्यामध्ये अमेबा येईल, पॅरामेशियम येईल, युग्लिना येईल, किंवा अजून दुसरं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर ईस्ट येईल. बघा, आता ईस्ट तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल, जे की फर्मेंटेशनमध्ये, म्हणजे ज्यावेळेस इडली, ढोकळा, डोसा हे जे बनवलं जातं, तर तशा फर्मेंटेशनमध्ये ईस्ट सेलचा वापर केला जातो, किंवा ईस्टमुळे ते फर्मेंटेशन होतं. दीज आर ऑल ऑर्गॅनिझम्स ऑफ ए युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजे जसे की आत्ताच मी सांगितलं, अमेबा, पॅरामेशियम, युग्लिना हे सगळे युनिसेल्युलर आहेत. एकच सेल त्यांच्यामध्ये प्रेझेंट असते, आणि त्याच सेलमधून ते रिप्रोडक्शन करतात. लक्षात येते का बघा. म्हणजे इथे जर बघितलं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये, तर मेल फिमेल असं काहीही डिफरन्शिएशन नसतं. सो दे आर कॉल्ड ॲज अ युनिसेल्युलर. ओनली प्रेझेन्स ऑफ सिंगल सेल आर कॉल्ड ॲज अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता मल्टीसेल्युलर म्हणजे काय, तर ऑर्गॅनिझम दॅट कन्सिस्ट ऑफ मोर दॅन सिंगल सेल. एकापेक्षा जास्त सेल ज्यांच्यामध्ये प्रेझेंट असते, अशा ऑर्गॅनिझम्सला मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असं म्हटलं जातं. मग त्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर प्लांट आणि ॲनिमल, किंवा इवन ह्युमन बिंग्स पण त्याच्यामध्ये येतील. म्हणजे तसं जर बघितलं तर सगळे मॅमल्स, म्हणजे ज्याला सस्तन प्राणी आपण म्हणतो, तर हे सगळे सस्तन प्राणी कशामध्ये येतील, ह्या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये येतील. लक्षात आलं का बघा. इवन प्लांट्स ऑल्सो कम्स अंडर मल्टीसेल्युलर. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का बघा. युनिसेल्युलर म्हणजे ज्यांच्यामध्ये एक सेल असेल, ज्याला एक पेशीय मराठीमध्ये म्हटलं जातं. अँड मल्टीसेल्युलर मीन्स मोर दॅन 1 सेल्स आर प्रेझेंट, ज्यालाच अनेक पेशीय किंवा बहुपेशीय असं म्हटलं जातं. ज्याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवा, युनिसेल्युलरचं आपण बघतोय अमेबा, पॅरामेशियम, युग्लिना, आणि दुसरं मल्टीसेल्युलरचं एक्झाम्पल आपण बघितलं प्लांट्स आणि ॲनिमल्स. त्यानंतर अजून दुसरा कन्सेप्ट सांगायचा म्हटलं तर टाईप्स ऑफ सेल्स. आता डिपेंडिंग अपॉन द सेल टाईप, तर त्याच्यामध्ये मेनली 2 टाईप्स असतात. आता हे सुद्धा मला वाटते तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये स्टडी केलं आहे, प्रो आणि युकॅरियोटिक सेल. तरी मी एकदा थोडंसं सांगते. टाईप ऑफ सेल जर बघितले तर सगळ्यात पहिला टाईप आहे प्रोकॅरियोटिक सेल, किंवा ज्या ऑर्गॅनिझममध्ये ही सेल प्रेझेंट असते, दॅट ऑर्गॅनिझम्स आर नोन ॲज प्रोकॅरियोट्स. बघा, आता प्रोकॅरियोटिक सेल किंवा प्रोकॅरियोट म्हणजे काय, तर अ मायक्रोस्कोपिक सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम विच हॅज नायदर अ डिस्टिंक्ट न्यूक्लियस विथ अ मेम्ब्रेन ऑर नॉट अदर स्पेशलाइज ऑर्गॅनेली. बघा,
प्रोकॅरियोटिक सेल आपण कोणाला म्हणतोय की ज्यांच्यामध्ये वेल डिफाईन न्यूक्लियस प्रेझेंट नसतो. म्हणजेच काय तर बघा, मोस्टली सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस असतो हे आपल्याला माहिती आहे, पण जे प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत त्यांच्यामध्ये अशा प्रकारे न्यूक्लियस प्रेझेंट नसतो. फक्त एक सेल असेल आणि थोडंसं असं काहीतरी स्ट्रक्चर असेल विच इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओइड, जे की तुम्हाला इथे डायग्रॅममध्ये बघायला मिळेल. म्हणजेच ज्यांना आपण प्रोकॅरियोटिक सेल का म्हणतोय तर ह्यांच्यामध्ये वेल डिफाईन न्यूक्लियस नाही. त्यानंतर हे मायक्रोस्कोपिक आहेत, सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम आहेत आणि शिवाय ह्यांच्यामध्ये मेम्ब्रेन पण प्रेझेंट नाही आहे, बरोबर. किंवा स्पेशल अशा काही ऑर्गॅनिलीज पण त्यांच्यामध्ये नसतात. जसं की आत्ता आपण प्लांट आणि ॲनिमल सेलमध्ये बघितलं की ह्या सगळ्या भरपूर अशा ऑर्गॅनिलीज प्रेझेंट असतात. जसं की मी सांगितलं गोल्गी ॲपॅरेटस आहे, त्यानंतर न्यूक्लिओलस आहे, न्यूक्लियस आहे. इथे बघा कसा न्यूक्लियस वेल डिफाईन दिसतोय, बरोबर. तर तशा प्रकारे त्या सेलमध्ये न्यूक्लियस वेल डिफाईन नसतो. सो दॅट वन सेल इज कॉल्ड ॲज अ प्रोकॅरियोटिक सेल. आणि ज्यांच्यामध्ये ही सेल सापडते तर अशा ह्यांना प्रोकॅरियोट्स असं पण म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं का बघा, प्रोकॅरियोट म्हणजे काय. साधं सोपं लक्षात ठेवा, वेल डिफाईन न्यूक्लियस ज्याच्यामध्ये नसतो मीन्स दो सेल विच डज नॉट कंटेन वेल डिफाईन न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज अ प्रोकॅरियोटिक सेल. साधं सोपं आहे. त्यानंतर सेकंड टाईप आहे सेलचा युकॅरियोटिक सेल. नाव युकॅरियोटिक सेल मीन्स वॉट. Eukaryotes are organism whose cells have a nucleus enclosed within a nuclear membrane. हा शब्द महत्त्वाचा आहे. आता हिच्यामध्ये युकॅरियोटिक सेलमध्ये किंवा युकॅरियोटमध्ये काय असतो, वेल डिफाईन न्यूक्लियस इज प्रेझेंट. म्हणजेच न्यूक्लियस जो आहे तो न्यूक्लिअर एन्व्हलपमध्ये प्रेझेंट असतो. लक्षात येते का बघा. म्हणजे इथे जर तुम्ही बघितले सेल तर इथे तुम्हाला बघायला मिळेल हा न्यूक्लियस आहे, बरोबर. आणि न्यूक्लियसच्या भोवती असं न्यूक्लिअर मेम्ब्रेन तुम्हाला प्रेझेंट दिसते किंवा ज्याला न्यूक्लिअर एन्व्हलप असं म्हटलं जातं, जे की तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेलमध्ये बघायला मिळत नाही. इथे बघा, इथं न्यूक्लिअर मेम्ब्रेन तुम्हाला आजूबाजूला काहीच दिसत नाही आहे, म्हणजे ज्याला न्यूक्लिओइड म्हटलेलं आहे. ॲक्च्युली न्यूक्लियस नसतोच प्रोकॅरियोटिक सेलमध्ये, पण युकॅरियोटिक सेल कंटेन्स वेल डिफाईन न्यूक्लियस किंवा न्यूक्लियस हा न्यूक्लिअर एन्व्हलपच्या आतमध्ये असतो. सो इट इज कॉल्ड ॲज अ युकॅरियोटिक सेल. आता मग तुम्ही म्हणसाल की प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल कुणामध्ये सापडतात, तर मोस्टली जे प्रोकॅरियोटिक सेलचे एक्झाम्पल जर आपण द्यायचं म्हटलं तर जेवढे पण लोअर ऑर्गॅनिझम्स आहेत ना, लोअर ऑर्गॅनिझम्स मीन्स वॉट, तर जसं की आपण कन्सिडर करू अमेबा, पॅरामेशियम, ईस्ट, हे सगळे लोअर ऑर्गॅनिझम झाले. तर अशा ऑर्गॅनिझममध्ये प्रोकॅरियोटिक सेल प्रेझेंट असते. लक्षात येते का बघा. आणि युकॅरियोटिक सेल जर कन्सिडर केली तर दोज विच आर हायर ग्रुप्स or those organism which are present in higher groups are called as a eukaryotic organism. जसं की इज अ बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर त्यामध्ये प्लांट येईल, ॲनिमल्स येतील सगळ्या प्रकारचे, म्हणजे जेवढे पण मल्टीसेलर ऑर्गॅनिझम्स आहेत ते सगळे युकॅरियोटिक सेलमध्ये येतात. मग आता ह्युमन बिईंगमध्ये कोणती सेल प्रेझेंट असते हे तुम्ही मला सांगायचं आहे. प्रोकॅरियोटिक असते का युकॅरियोटिक असते, हे नंतर तुम्ही लेक्चर बघितल्यावर मला कमेंट करा. ओके. त्यानंतर नेक्स्ट टाईप बघू आपण, थोडंसं बेसिक रिप्रोडक्शनबद्दल बोलू. आत्तापर्यंत आपण सेलबद्दल बोललो, किती सेल प्रेझेंट असतात किंवा कोणत्या ॲनिमलमध्ये कसली सेल प्रेझेंट असते हे आत्तापर्यंत आपण बघितलं. नाव हाऊ दे रिप्रोड्यूस देअर सेल्फ. आता रिप्रोडक्शन जर कन्सिडर केलं तर रिप्रोडक्शन मीन्स वॉट, द प्रोडक्शन ऑफ ऑफस्प्रिंग बाय अ सेक्शुअल ऑर असेक्शुअल प्रोसेस. बघा, ऑफस्प्रिंगचं प्रोडक्शन होतं म्हणजे एका जनरेशनपासून न्यू जनरेशन ज्यावेळेस तयार होतं अशा प्रोसेसला रिप्रोडक्शन म्हटलं जातं. म्हणजे म्हणजे परत परत प्रोड्यूस होणे. लक्षात येते का बघा. म्हणून दॅट वन इज कॉल्ड ॲज अ रिप्रोडक्शन. मग ते सेक्शुअल असेल किंवा असेक्शुअल प्रोसेसनी असेल. आता त्यामध्ये सगळ्यात पहिलं बघू आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन जर कन्सिडर केलं तर त्यामध्ये बघा, asexual reproduction means what, is a type of reproduction that does not involve the fusion of gametes or change in the number of chromosomes. साधा सोपं आहे बघा. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये गॅमेटचं फ्युजन होत नाही किंवा नंबर ऑफ क्रोमोझोम जे असतात. आता क्रोमोझोम म्हणजे काय, DNA म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला ज्यावेळेस आपण चॅप्टर स्टडी करणारे वेगवेगळे त्यावेळेस हे तुम्हाला मी सांगत जाईल. पण आत्ता एवढंच लक्षात ठेवा की
असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं आहे, मेल आणि फिमेल असं काहीही गॅमेट्सचं फ्युजन होत नाही. दॅट टाईप ऑफ रिप्रोडक्शन इज कॉल्ड ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता इथे मात्र काय होत असतं, असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जे ऑफस्प्रिंग तयार होणार आहेत, म्हणजे नवीन पिढी जी तयार होणार आहे ती सेम त्यांच्या पेरेंट्ससारखीच दिसणार आहे, म्हणजे सेम ते पालकांसारखेच त्यांच्या दिसणार आहेत. जसं की एज अ बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, आता असेक्शुअल रिप्रोडक्शनचे पण पुढे जाऊन बरेच टाईप पडतात. ते आपण ज्यावेळेस चॅप्टर स्टडी करणार आहे किंगडम प्लॅन्टी वगैरे त्यावेळेस आपण बघूया. आत्ता एवढंच लक्षात ठेवा, असेक्शुअल रिप्रोडक्शन मीन्स देर इज नो एनी फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. एवढंच लक्षात ठेवा असेक्शुअल रिप्रोडक्शनबद्दल. आता त्यामध्ये एक थोडंसं एक्झाम्पल देते मी असेक्शुअल रिप्रोडक्शनचं. बघा, आमेबा तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, बरोबर. आता आमेबा कुठे सापडतो हे तुम्ही मला नंतर सांगायचं आहे आन्सर, ज्यावेळेस तुम्ही लेक्चर बघचाल त्यावेळेस. हे सेकंड क्वेश्चन आहे. बघा, आमेबा जर कन्सिडर केला तर आमेबाला असं काही शेप नसतो, बरोबर, तो शेपलेस असतो. आता ह्या आमेबामध्ये हे जे सेंटरला प्रेझेंट आहे हा न्यूक्लियस आहे, आणि हे जे साईडला तुम्हाला हे सगळं दिसतंय दिस वन इज कॉल्ड एज अ सायटोप्लाझम. आता ज्यावेळेस आमेबामध्ये रिप्रोडक्शन होतं, दिस वन रिप्रोडक्शन इज अ टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. बघा, ह्यामध्ये काय होतं आहे तर डायरेक्टली सायटोप्लाझम काय व्हायला सुरुवात होते, डिवाइड व्हायला सुरुवात होते. सायटोप्लाझम डिवाइड झाला की न्यूक्लियस डिवाइड व्हायला सुरुवात होतं, बरोबर. आणि त्याच्यामुळे मग काय होतं तर 2 नवीन सेल्स तयार होतात, म्हणजे एका सेलपासून देर इज फॉर्मेशन ऑफ 2 न्यू सेल्स, ज्यांना डॉटर सेल असं पण म्हटलं जातं. आता इथे जर तुम्ही बघितलं तर हा पॅरेंट आहे सपोज, बरोबर. तर ह्या पॅरेंटपासून नवीन डॉटर सेल तयार झाल्या. ह्या दोन्हीही कशा दिसत आहेत तर सेम पॅरेंटसारख्याच दिसत आहेत. म्हणजेच अशा रिप्रोडक्शनला काय म्हटलं जातं, असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं जातं. आता इथे क्रोमोझोम नंबर जर कन्सिडर केला, आता फॉर एक्झाम्पल इफ वी कन्सिडर आमेबामध्ये जर 2 क्रोमोझोम्स असतील तर हे जे डॉटर सेल्स तयार झाल्या तर ह्यांच्यामध्ये पण इथे 2 आणि इथे 2 असे डिव्हिजन होणार आहे. म्हणजे सेम क्रोमोझोम नंबर जसा पॅरेंट्समध्ये आहे तसाच त्यांच्यामध्ये पण राहणार आहे. दॅट टाईप ऑफ रिप्रोडक्शन इज कॉल्ड ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं का बघा, रिप्रोडक्शन आणि टाईप्स ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे काय. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मेल फिमेल असं काहीही डिफरन्शिएशन नसतं. एका सेलपासून फक्त 2 सेल तयार होतात, 2च्या 4 पुढे तयार होतील, 4च्या परत 8 होतील, 8च्या 16 होतील, अशा सेल्स मग रिप्रोडक्शन त्यांचं होत राहतं. हे झालं असेक्शुअल रिप्रोडक्शनबद्दल. बट इफ वी कन्सिडर अबाउट द सेक्शुअल रिप्रोडक्शन, नाव सेक्शुअल रिप्रोडक्शन मीन्स वॉट, तर त्यामध्ये द प्रोडक्शन ऑफ न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बाय कंबायनिंग जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम 2 इंडिव्हिज्युअल्स ऑफ डिफरंट टाईप्स. म्हणजेच इथं सेक्सेस मीन्स हिअर मेल अँड फिमेल इथं कन्सिडर केलं जातं इन अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता ज्यावेळेस मेल आणि फिमेल हे 2 वेगळे डिफरंट सेक्सेस आहेत, बरोबर. तर ह्यांच्यामध्ये ज्यावेळेस रिप्रोडक्शन होईल तर अशा ज्यामध्ये त्यांना सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे 1 सेक्स मेल प्रोड्युसेस अ स्मॉल मोटाईल गॅमेट, ज्यालाच आपण काय म्हणतो, स्पर्म म्हणतो, बरोबर. आता ऑलरेडी यू आर स्टडीड दिस इन अ 10th स्टँडर्ड. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तुम्हाला झाली असेल मेल आणि फिमेलची. मेलमध्ये ते काय करतात तर स्पर्म्स तयार करतात ह्युमन बिंगमध्ये, आणि फिमेल जी असते ती एक तयार करत असते, बरोबर. मीन्स हिअर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मेल जो तयार करत असतो स्पर्म तो कसा असतो, मोटाईल असतो, आणि तो ट्रॅव्हल होऊन कुठे जातो, एककडे जातो. आता हे सुद्धा तुम्ही सगळं स्टडी केलेलं आहे. आणि पुढे जाऊन ह्यांचं काय होणार आहे, फ्युजन होऊन झायगोट तयार होईल, आणि झायगोटपासून एम्ब्रिओ तयार होईल. आता हे कालसुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेस एम्ब्रिओलॉजी आपण डेफिनेशन बघितली होती त्यावेळेस, हाऊ देर इज अ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ. स्पर्म आणि एग ज्यावेळेस मिळतात त्यावेळेस झायगोट तयार होतो, आणि झायगोटपासून एम्ब्रिओ डेव्हलप होतो. म्हणजे अशा प्रकारे सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. मग सेक्शुअल रिप्रोडक्शनचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं की जेवढे पण हायर ऑर्गॅनिझम्स आहेत मग त्यामध्ये सगळे मॅमल्स येतीलच, बरोबर. तर ह्यांच्यामध्ये काय होणार आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे. आता थोडंसं आपण एक्झाम्पल बघूया. बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शन इथं फिमेल आहे, इथं मेल आहे. फिमेल प्रोड्युसेस एग ज्याच्यामध्ये 23 क्रोमोझोम्स असतात, बरोबर. ॲक्च्युअल ह्युमन बिंग जर कन्सिडर केलं तर त्यांच्यामध्ये किती क्रोमोझोम्स आहेत, 46 आहेत. म्हणजे 23च्या पेअर्समध्ये असतात, बरोबर. म्हणजे फिमेलमध्ये 23 आणि मेलमध्ये 23. आता इथं फिमेलमध्ये एक प्रोड्यूस करत असते फिमेल, आणि मेल काय करत असतात, स्पर्म प्रोड्यूस करत असतात. ज्यावेळेस त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होईल, स्पर्म फ्युजेस विथ द एग सेल टू फॉर्म झायगोट, बरोबर.
मग झायगोट कसा असतो तो 46 क्रोमोझोम्सवाला असतो, म्हणजे ह्यातले हाफ 50% फिमेलमधले क्रोमोझोम येतात आणि 50% मेलमधले येतात. आता ऑलरेडी यू आर गोइंग टू स्टडी दिस वन इन द 12th स्टँडर्ड इन झूलॉजी, त्याच्यामुळे हे डीपमध्ये मी सांगत बसत नाही. आत्ता एवढंच लक्षात ठेवा की 50% फक्त क्रोमोझोम्स हे मेलमधले आणि फिमेलमधले येतात आणि जेणेकरून झायगोट तयार होईल. अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ फर्टिलायझेशन. आणि झायगोटपासून पुढे जाऊन मग काय होतं तर एम्ब्रिओ डेव्हलप होतं. म्हणजेच दिस काइंड ऑफ रिप्रोडक्शन इज कॉल्ड ॲज अ सेक्शुअल रिप्रोडक्शन, ज्याच्यामध्ये मेल फिमेल असं डिफरन्शिएशन असतं आणि झायगोटपासून एम्ब्रिओ डेव्हलप होत असतो. ओके. त्यानंतर डिपेंडिंग अपॉन द न्यूट्रिशन अँड टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम बघू आपण. आता न्यूट्रिशनवरून ऑर्गॅनिझमचा टाईप ठरला जातो, बरोबर. आता हे तर तुम्हाला माहितीच असेल, ऑटोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक मीन्स वॉट. तर त्यामध्ये 2 टाईप्स पडतात न्यूट्रिशनवरून ऑर्गॅनिझमचे. वन इज अ ॲटोट्रॉपिक अँड सेकंड वन इज अ हेट्रोट्रॉपिक. नाउ व्हॉट इज मीन बाय ऑटोट्रॉपिक? ऑटोट्रॉपिक मीन्स वॉट? An autotroph is an organism that can produce its own food using light. बघा, ऑटोट्रॉप्स म्हणजे असे ऑर्गॅनिझम जे स्वतःचं फूड स्वतः तयार करतात बाय युझिंग लाईट, वॉटर, कार्बन डायऑक्साईड किंवा बाकीचे केमिकल्सचा वापर करून. ज्यावेळेस ते स्वतःचं फूड स्वतः बनवतील तर अशा ऑर्गॅनिझम्सला ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम किंवा ऑटोट्रॉप्स असं पण म्हटलं जातं. मग त्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर प्लांट्स आर द मोस्ट फॅमिलियर टाईप ऑफ ॲटोट्रॉप्स. पण काही असे पण ऑर्गॅनिझम्स आहेत जे ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स पण आहेत, म्हणजे प्लांट्स सोडून बाकीचे पण काही असे ऑर्गॅनिझम्स आहेत जे स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. लक्षात आलं का बघा. म्हणजे थोडक्यात ऑटोट्रॉप्स म्हणजे काय तर which will produces their own food is called as a autotrophs. And heterotrophs means what? There are organisms that cannot manufacture its own food by carbon fixation and therefore derives its intake of nutrition from other source of organic carbon. जसं की प्लांट किंवा ॲनिमल मॅटरपासून जे फूड मिळवतात कळते त्यांना म्हटलं होतं हेट्रोट्रॉप्स. म्हणजेच हेट्रोट्रॉप्स जर कन्सिडर केले तर दे आर सेकंडरी अँड टर्शरी कन्झ्युमर असं पण त्यांना म्हटलं जातं. कारण मोस्टली हेट्रोट्रॉप जे असतात ते एकतर प्लांटवरती डिपेंड असतील किंवा ॲनिमल्सवरती डिपेंड असतील, बरोबर. आता तसं आपण जर कन्सिडर केलं, आता ह्युमन बिंग जर कन्सिडर केले तर ह्युमन बिंग्स ॲटोट्रॉप्स आहेत का हेट्रोट्रॉप्स आहेत सांगा बरं. ह्युमन बिंग्स आर ऑटोट्रॉप्स, बरोबर ना. स्वतःचं अन्न स्वतःच बनवतात ना, हाताने बनवतात ना ते. नाही असं नाही आहे. ॲक्च्युली ह्युमन बिंग जर कन्सिडर केलं तर दे आर द हेट्रोट्रॉप्स, जे की आपण पूर्णपणे प्लांट किंवा ॲनिमल्सवरती डिपेंड असतो फूडसाठी. आपण स्वतःचं अन्न स्वतः बनवत नाही. वी कॅन नॉट प्रोड्युसेस आवर ओन फूड. वी डिपेंड्स अपॉन प्लांट अँड ॲनिमल मॅटर. म्हणून आपल्याला सुद्धा हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं किंवा आपण त्यांच्यामध्येच येतो हेट्रोट्रॉप्समध्ये. लक्षात आलं का बघा. म्हणजे आत्तापर्यंत आपण जेवढं बघितले लेक्चर, सेल म्हणजे काय, त्यानंतर टाईप ऑफ सेल, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर किंवा अजून हेट्रोट्रॉपिक, ॲटोट्रॉपिक, प्लांट सेल, ॲनिमल सेल, हे सगळं थोडंसं बेसिक होतं बॉटनीमधलं. आता इन अ नेक्स्ट लेक्चर we will discuss about or we will start our second chapter, systematics of living organism from botany. Thank you.